रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही जी फुले आहेत ना, ही मुंबईवरून आलेली आहेत बरं का. गुलाब, कनेर, गोंडा, नारळाची ही जी पाने आहेत ना आमच्या हातामध्ये, हे बघा ही नारळाची पाने आहेत. ती अति सुंदर दिसायला छान, फक्त मेहनत खूप आहे याची, अति रखडाची मेहनत आहे. आणि या आम्ही सर्व एकच भावकी आमची चौधरी मुंबईहून आलेले आहेत सर्व. मोलगाव, गोलेगाव, राजगुरू, आळंदी जवळचं गोलेगाव, आळंदी देवाची विनामूल्य सेवा बरं का माऊली. विनामूल्य सेवा आणि एक आवड म्हणून आम्ही विनामूल्य सेवा करतो बघा. हां बोला. थांबा ना मला. आणि सगळे आमच्या फुलवाले जवळचेच आहेत आम्ही. हे पहा गुलाब आहे, मोगरा आहे, हर प्रकारचे फुले आहेत बाहेरून. हे बघा कनेर, आर्किड आहे, 74 पासून आर्किड म्हणते त्याला माऊली. आर्किड, कनेर. हे पहा ही मेहनत कशी बघा. पोपट दाखवतो, हे बघा पोपट. हे पहा पोपट नारळाच्या पानापासून बनवलेले अति सुंदर ही कला. आणि पूर्वी आम्ही 40 वर्षे फुलाची कामं करतो. माऊली का 15 वर्षे करत होतो विनामूल्य सेवा. महाराजांका आम्ही करायला लागलेलो आहे. आवड खूप आहे आम्हाला याची. पायवारी आमची देवपासून पायवारी, पायी चालायचं, ही सेवाही करायची, भजन पण म्हणायचं. आमच्या घरामध्ये सर्व दिंडी क्रमांक सांग. दिंडी क्रमांक 115 आमची. पांडुरंग ग्रामविकास गोलेगाव दिंडी आमची. नाही फक्त अकलूज दिले आम्हाला. अकलूजचं दिलेले आमची सेवा करायला आमच्या दिंडीला. हे आता हे बनवताना ना तुम्ही सांगितलं ना माऊली, याला वेळ लागतो. हां हो पोपटाचा बनवायला तुम्ही करताय का? तोंड फिरव ना तिकडं. चालू आहे का? हां चल बोला. एकदम सुंदर बनवणार. कला म्हणजे कला. हे पहा आपल्या नारळाचे कोणच्या याला भेटणार बघायला ते. नाही ते नाही आम्हाला पाहायला आमच्या घरच्यांना बघायला भेटणार. काय बनवतो? काय बनवतो बापू कैची दे. माझी गडबड चालू आहे. एक तर या त्यांना मापाचं झालं पाहिजे. इकडे बोलावं का इकडे करावं असं झालं.
कला तुमचे बघा पोपट बघा आता हे बघा झाला का पोपट हे बघा आमचे बरं का ऐका ना गोलेगाव फुलगाव पिंपळगाव ग्रामविकास प्रासादिक दिंडी आळंदी जवळ आम्ही 8 किलोमीटर आहे 11 हां 8 किलोमीटर आहे 115 सांगितलं हां माऊली ही फुलं आर्किड ही आपले गोंडा नाही शेवंती नाही ग्रीन हाऊसला बनवतो एकदम अरेंजमेंट भरतात ना त्यातली ही फुलं सुंदर अशी ही खूप महाग असतात ही 500-1000 रुपयाला बंडल असतो कधी कधी हे पहा हे आर्किड झाले हे नारळाचे पत्ते नारळ झाड आहे ना आपलं त्याच्यापासून अति सुंदर बनवलेलं सगळ्यांना आम्ही टेम्पोत घेऊन आलो गोलेगाव हे बघा ते कोणताचे बापू हे बघा इकडं सुंदर अति बनवलेलं माऊली नारळाचं गुलछडी गुलाब ती कनेर लाल गुलाबी कनेर बोलतात त्याला हां दाखवले सगळं हे चिमण्या हे पा हे सगळं म्हणजे जवळपासचे गाववाले सर्व आम्ही कारागीर सर्व पुण्यातले आहे ना हो माय काय गाववाले सांगू का सगळे आपले एकमेक जवळपासचे लोक आहे बघा दाखवलाच आम्ही ओरिजिनल एकदम हा एक बघा आणि गोंडा आहे आणि का ते बघा अरेंजमेंट तिकडे चाललेले आहेत ते पण गुलाब आहे आर्किड आहे ते बनवतात ही आता नारळाची जावळी आहे खाली कामिनी मारले हे रथाच्या वरती टॉपवरती असा पट्टा येणार गुलाबाच्या फुलांचा आणि ही नारळाची जावळी ही नारळाची जावळी गुलाबाचा बंडल त्यात गुलाब येणार ऑर्किड येणार जिप्सो टाकणार आणि वरती टॉपला त्याच्यावरती हे जे लेंटन बनवलेले आहे लेंटनच्या वरती ते हा पट्टा वरती येणार म्हणजे मग त्याचे ते कंटिन्युएशन वरून देणार तगरची जाळी बनवलेली आहे नारळाची जावळ्यांचा राऊंड लावलेला आहे पूर्ण पट्टा ह्याच्यावरती गुलाब घालून ह्याच्यावरती जिप्सोची बॉर्डर मध्ये ऑर्किड टचअप देणार अशी पूर्ण रथाच्या वरती बॉर्डर येईल मग याचं कंटिन्युएशन पूर्ण झाल्यानंतर रथ पूर्ण सजवल्यागत होणार हे आमच्या 115 नंबर दिंडीच्या वतीनं हे सर्व डेकोरेशन आम्ही आमच्या 115 नंबर रथामागं 115 नंबर दिंडीमध्ये चालतो त्याच्या तर्फे हे डेकोरेशन असते आणि सरपंच फुलगाव बांदास साकोरे यांच्या वतीनं हे रथाचं डेकोरेशन आमच्या 115 नंबर दिंडीतर्फे असतं इथून हे जे खांबांना चांदीच्या खांबांना बॉम्बेवरून तगर मागवलेलं आहे बॉम्बेवरून पूर्ण तगरच्या जाळ्या बनवून मागवलेल्या आहेत तगर म्हणजे कळ्या आहेत का त्या हो तगरच्या कळ्या फुलत नाही त्या आणि हे एक एक कळी एकदम बांधलेली आहे हो पूर्ण विणलेली असते ही रायगडवर मी टाइम हो 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 बरोबर बरोबर तुम्हीच असताय हो मी दरवर्षी असतं तुमचं हे सुंदर डेकोरेशन असतं रायगडला बी हे डेकोरेशन करतो आम्ही साधारणतः ह्या डेकोरेशनला आपल्या रथाचे हे साऊथ इंडियन थीम बनवलेली आहे आम्ही साधारणतः किती खर्च येतो तसं बनवायचं म्हणलं तर 1,00,000-1,50,000 रुपयाच्या वर याचा खर्च
होऊ शकतो. पण ही महाराजांची सेवा, सेवेच्या हिशोबाने विनामूल्य ही सेवा आम्ही करतो.